दोनच मुद्दे आहेत ते मी तुम्हाला इथे आवर्जून सांगतो आणि मग नंतर आपले जे सन्माननीय ट्रेनर इथे उपस्थित आहेत त्यांना ही पुढची जी प्रोसेस आहे या कार्यक्रमाची ती कंडक्ट करण्याकरता आपण जाऊया पुढे. तर चेहरे इतके सिरियस झालेले आहे की असं काहीतरी वेगळं झालेलं आहे, काहीतरी नवीन पद्धतीचं आलेलं आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण झालं आणि मग या बाबीमध्ये जसं आपल्या घरी आपण एखादा कार्यक्रम आयोजित करतो ना, आयोजित केल्यानंतर काय असते की घरची मंडळी सगळी येणाऱ्या पाहुण्याच्या जेवणाच्या तयारीमध्ये लागलेली असते आणि मग जे पाहुणे मंडळी आहे त्यांना हे माहीत नसते की आज आपल्या ताटामध्ये काय वाढून ठेवलेलं आहे. डिसाईड कोण करतं? घरचे लोक. आपण डिसाईड करतो ना कार्यक्रम आयोजित करायचा पाहिजे नाही म्हणून की तुम्हाला जेनरिक ओपन इलेक्टिव्ह द्यायचे ना, मी तर या मताचा आहे की तुम्ही हजारो इलेक्टिव्ह द्या, परंतु ते जे इलेक्टिव्ह आहे त्या इलेक्टिव्हला महाविद्यालयाने कंपल्सरी केल्यासारखं केलं. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की एखादा क्लास आहे समजा सरांची इथे 120 ची इंटेक्ट असेल, कशाची? आर्टची, आणि जर कॉमर्स विषयामध्ये किंवा सायन्स विषयामध्ये जर 120 इलेक्टिव्ह जर असतील तर माझं तर मी या मताचा व्यक्ती आहे की 120 विद्यार्थ्यांनी 120 इलेक्टिव्ह घ्यायला पाहिजे, कारण ते त्याच्या चॉईस प्रमाणे दिलेले इलेक्टिव्ह आहे, त्याला कधीही सक्ती करण्याचा प्रयत्न करू नये. प्रॉब्लेम हाच होतो की मग विषय तज्ञ नसतात, त्या विषयाला शिकवायला कोणी नसतं, मग त्या विषयाचा एका विद्यार्थ्यासाठी पेपर कोणी काढा, कुठल्या दिवशी परीक्षा घ्या. तर ही यंत्रणा जी आहे ती तुम्ही एका साईडनी सेफ आहे आणि आपले जे तज्ञ मंडळी आहे ते सातत्याने त्या गोष्टीवर विचार करत आहे की ही असेसमेंट प्रक्रिया कशी दुरुस्त करता आली पाहिजे, विद्यापीठाने अजून याच्यामध्ये काय बदल करायला पाहिजे. तर निश्चितच पूर्वीचे जे आमचे आदरणीय व्हाईस चान्सलर होते सन्माननीय मालखेडे सर, त्यांच्याही डोक्यात हीच कल्पना होती आणि सीबीसीएलचा जो पॅटर्न लावलेला होता सुलभ्यार सर, ऍक्च्युली तेच एनईपी होतं, तेच एनईपी होतं. त्याच्यामध्ये काय नाही, त्याच्यामध्ये ओपन इलेक्टिव्ह पण दिलेले होते, डिपार्टमेंट स्पेसिफिक पण दिलेले होते, डिपार्टमेंटच्या बाहेरचे पण दिलेले होते, एन्व्हायरमेंटल स्टडीज पण टाकलेलं होतं, को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज पण टाकलेले होते, सगळं तसंच टाकलेलं होतं. फक्त आता काय झालं माहिती काय, त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 साली तुम्ही आम्ही स्वतंत्र झालो आणि त्यानंतर नवीन शैक्षणिक गांधीजींच्या विचारावर असेल किंवा कोठारी आयोगाच्या विचारावर असेल शिक्षण सुरू झालं, सगळ्यांसाठी शिक्षण सुरू झालं. इंदिरा गांधींनी 1868 मध्ये काही प्रमाणात बदल केले. 34 वर्षानंतर राजीव गांधी आणि पी.व्ही. नरसिंहराव अलीकडच्या कालखंडामध्ये काही शैक्षणिक बदल केलं. तेव्हा तुम्ही गाणं ऐकलं असेल किंवा आमच्या पिढीने ते गाणं ऐकलंय, चलो स्कूल चले हम, ते फार सुंदर गाणं त्या ठिकाणी असायचं आणि म्हणून ही स्कीम त्या ठिकाणी होती. त्यानंतर डायरेक्ट 2014 मध्ये नरेंद्र मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांनी त्यांच्या अजेंड्यामध्ये, म्हणजे प्रत्येक पक्ष निवडणुकीपूर्वी आपला अजेंडा जाहीर करतो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही नवीन शैक्षणिक धोरण उभं करू आणि म्हणून त्या अनुषंगाने 2014 मध्ये जी काही अंमलबजावणी केलेली होती किंवा जी वचनं दिली होती त्यानुसार नवीन शैक्षणिक धोरण सुरू झालं आणि 29 जुलै 2020 मध्ये कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारल्या गेलं. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी शैक्षणिक धोरणाचा किंवा शिक्षण व्यवस्थेचा तर मग हे शब्द हे वाक्य नेल्सन मंडेलाचं खरं ठरलं. पण तुम्ही जर का सेकंड ऑप्शन वापरला तर निश्चितपणे मग आपल्याला काही गरज नाही रणगाडे मेंदू किंवा बंदुका मिसेल चालवण्याच्या, आपणच बरबादीच्या राहावं. बारकर सरांनी सुंदर उदाहरण सांगितलं होतं की एखाद्या गोष्टीचा तुम्ही वापर केला नाही तर ती ऑटोमॅटिक नष्ट होते आणि म्हणून तुम्ही जर नवीन दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेतला तर त्याचे अशा पद्धतीचे परिणाम होतील. त्यानंतर हे लॉर्ड मेकॉलेचं उदाहरण आहे. हे असं का म्हटलंय लॉर्ड मेकॉलेने, तर त्याचं कारण आहे की भारत हा जगाला नॉलेज वाटणारा देश होता. हे भारतातील काही महत्वाच्या विद्यापीठाचे फोटोग्राफ्स आहेत. हे फक्त फोटोग्राफ्स आहेत, ही आपली ऐतिहासिक धरोहर आहे. यामध्ये नालंदा विद्यापीठ आहे, विक्रमशिला विद्यापीठ आहे, वल्लभी विद्यापीठ आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राजांनी अशा प्रकारची विद्यापीठ त्या ठिकाणी उभी केली होती. ही जी काही विद्यापीठ आहेत ही त्या कालखंडामध्ये राजाशाळा चालायची, विद्वानांच्या राजाशाळा, श्रीमंत लोक असायचे त्यांच्या माध्यमातून चालायचे. विद्यार्थी मित्रांनो, 3ऱ्या शतकामध्ये सुरू झालेलं नालंदा विद्यापीठ, या नालंदा विद्यापीठाच्या एंट्रन्स करिता देश विदेशातून विद्यार्थी यायचे. 10,000 विद्यार्थी कॅपॅसिटी असणारं ते विद्यापीठ त्या ठिकाणी होतं. त्या ठिकाणी हजारो आचार्य तुम्हाला ज्ञानार्जन करण्याचं काम करायचं. नालंदा विद्यापीठाच्या आधी तक्षशिला विद्यापीठ होतं, हे आजच्या पाकिस्तानच्या बॉर्डरवर त्या ठिकाणी आहे आणि तक्षशिला विद्यापीठ जे होतं याच विद्यापीठामध्ये चरक निर्माण झाले. याच विद्यापीठामध्ये भगवान बुद्धावर ट्रीटमेंट करणारे त्या ठिकाणी जीवक
हे औषधाचार्य, ज्याला आपण आजच्या परिभाषेत सायंटिस्ट म्हणून, डॉक्टर म्हणून, चिकित्सक म्हणून ते तयार झाले. याच विद्यापीठामध्ये भारताची अर्थशास्त्र नावाचं पुस्तक लिहिणारे द्यायला लागतील. आज तुम्ही 18-20 वर्षाच्या असाल, याच्यानंतर 10-20 वर्षांना हे सगळ्याच्या सगळं अंगीकारलेलं असेल. आणि म्हणून शैक्षणिक धोरण बदललं की सगळ्याच्या सगळं देश हा एकच चांगला होतो, नाही तर बरबाद होतो. आणि म्हणून नेल्सन मंडेलाचं हे वाक्य फार महत्वाचं त्या ठिकाणी आहे. दुसरी अशी गोष्ट आहे, आपण भारतीय शिक्षण पद्धती, भारतीय ज्ञान परंपरा, भारतीय संस्कृती याचा फार आजकालच्या कालखंडामध्ये उदो करतो आहोत. आणि चांगल्या गोष्टी आपल्या समोर येत आहेत. जे आपल्यात होतं तेच आपण विसरलो होतो. आणि ते जे काही विसरलोय ते पुन्हा शोधण्याचं काम नवीन शैक्षणिक धोरण करतोय. यामध्ये हा एक फोटो दिसतोय लॉर्ड मेकॉलेचा. आणि लॉर्ड मेकॉलेने 2 फेब्रुवारी 1835 रोजी ब्रिटनच्या संसदेमध्ये केलेलं एक भाषण आहे. त्याचं कोट मी या ठिकाणी तुमच्यासाठी आणलेलं आहे. त्या काळातलं वर्तमानपत्र, तिथं तारीख देखील दिलेली आहे 2 फेब्रुवारी 1835 मध्ये. 2 फेब्रुवारी 1835 मध्ये लॉर्ड, तुम्ही काय भविष्यात करणार हा ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो, तुम्हाला माहित नाही काय करायचंय. म्हणजे सरांनी फार सुंदर उदाहरण डार्विनचं दिलं. डार्विनने एक सांगितलंय की एखादी गोष्ट जर काय आपण यूज केली नाही तर हळूहळू ती कालबाह्य होते. आपण ब्रेनवर एआयचं उदाहरण सरांनी दिलंय. एआयला विचारलं की एआय सगळेच उत्तर देतो. तुम्ही पेपर लिहिता, बरोबर आहे, तुम्ही विचार करून पेपर लिहिताय, बरोबर आहे. सरांनी आणखी एक भविष्यातली धोका सांगितलाय की जे काही एडेड कॉलेज आहे, जे काही ग्रँटेड कॉलेज आहे, त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या आहे. पण मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस 12वी पास व्हाल त्यावेळेस 1 कॉलेज, 2 कॉलेज, 3 कॉलेज, 4 कॉलेज तुम्हाला प्रलोभन देतील. तुम्ही कॉलेजला येऊच नका, फक्त तुमची टीसी द्या, फक्त तुमची मार्कशीट द्या, तुम्हाला 100% पासची गॅरंटी देतोय. पण ही चूक कदापि तुम्ही करू नका. जर तुम्ही अशा प्रकारची चूक केली तर तुमचा डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे एखादी न वापरलेली गोष्ट जशी तशी तुमच्या आयुष्यात घडायला काहीच वेळ लागणार नाही. आणि म्हणून ज्या ठिकाणी नियमित तासिका होतात, ज्या ठिकाणी विद्यापीठाच्या परीक्षा आहेत, अशाच ठिकाणच्या कॉलेजमध्ये प्रवेश करा.